नमस्कार मित्रांनो, सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि मिळवा मुंबई फास्ट न्यूज चॅनलच्या सर्व अपडेट्स। अतिवर्दळीचे ठिकाण म्हणजे मीरा रोड स्टेशन। मीरा रोड येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग तसेच मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे फेरीवाले बेकायदेशीरपणे रस्ता अडवून आपापले ठेले घेऊन उभे असतात आणि त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा त्रास होत आहे। हे प्रकरण लक्षात येता महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना संघटक हरीश एकनाथ सुतार यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना जाब विचारला असता कोणी भवानी नावाचा इसम महिन्याचा हप्ता घेत असल्याचे समोर आले। तसेच हरीश सुतार यांनी निष्काळजी व भ्रष्ट प्रशासनाला 2 दिवसाचे अल्टिमेटम दिले आहे। जर 2 दिवसांमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांमुळे व अनधिकृत पार्किंगमुळे होणारा ट्रॅफिकचा त्रास सुटला नाही तर मनसे स्टाईल खलकट्टा करण्याचा इशारा देण्यात आला। भगवती सेठ तुमको यहाँ पार्किंग करने बोला। पण आता सध्या मीरा रोड स्टेशनवरती आहे आणि मीरा रोड स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात हे फेरीवाले या ठिकाणी मोबाईलचे कव्हर वगैरे विकायला येतात। त्याला कसल्याही प्रकारची परवानगी नाही। पाहू शकतो एवढा मोठा हायवे असताना आता वाहनासाठी वाहतुकीसाठी एवढा लहान हायवे मिळतोय। आता महाराष्ट्र नवनिर्माणचे वाहतूक संघटक हरीश सुतार यांनी जेव्हा मुंबई फास्ट सांगितलं की इथे अशा प्रकारची वाहतुकीसाठी प्रॉब्लेम होतोय, आता हरीश सुतार सोबत आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि हरीश सुतार यांच्यावर जाणून घेणार आहे की नेमकी यांना परमिशन दिली कोणी, यांचा वाली कोण आहे, यांच्यावर कोण हप्ते घेतं का, हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो। कारण रोज रात्री मीरा रोड स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे गाडेवाले या ठिकाणी येतात। हरीशजी काय सांगा, रोज रात्री मीरा रोड स्टेशनमध्ये येतात, या ठिकाणी हे फेरीवाले येतात, बसतात। जो मीरा रोडचा परिसर आहे, मीरा रोड स्टेशनला लागून 3 गाड्या जातील एवढा मोठा रस्ता आहे। पण परिस्थिती अशी आहे की आपण इथे बघू शकता की पहिलीच ऑलरेडी ते पार्किंग झालेली आहे। हा समोर बोर्ड आहे पार्किंगचा, ऑड आणि इव्हन डेट इथे आहेत। पण याचं ट्रॅफिक अधिकारी हे कोणीही असं वास्तविक कधी गृहीत धरत नाही। आता ही जी आहे स्टेशनचा वेळ, आता इथून पोलिसांच्या गाड्या जातात, हे सगळ्या जात आहेत, पण एवढा त्रास होतो सामान्य जनतेला। आता हे दुकानवाले आहेत, यांना तुम्ही विचारलं तर नगरसेवकाची नावं सांगतात, स्थानिक नगरसेवक आमच्याकडून हप्ते घेतात। ही बाब याचा जनतेला नेहमी त्रास होतो आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये जर ही ट्रॅफिकची पार्किंग हे जर आटपलं नाही आणि इथून जर हे क्लिअर झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्यातर्फे खळखट्या करेल याचं मी सांगतो। आणि असंच गेल्या हप्त्यामध्ये माझं बोलणं झालं होतं, इकडचे ट्रॅफिक इन्चार्ज आहेत शिंदे साहेब, तर त्यांच्याकडून मला असं सांगण्यात आलं की त्यांच्याकडे 4 व्हीलरसाठी टोचन करण्याकरिता काही सुविधा किंवा काही साधन किंवा ब्रॅकेट उपलब्ध नाही आहेत। मग ह्याचा सामान्य जनतेला फटका का? आता एवढे इथे सिंगल पार्किंग, तो जो रस्ता आहे गटारा जे लोक चालतात तिथे सुद्धा पार्किंग, आणि आता याच्या पुढे हे स्टॉलवाले। हरीशजी हे पुढे गाड्या आहेत, गाड्या एवढा कमी रस्ता आहे, यांना हे हप्त्यावरती आहे, त्यांना हप्ता कोण घेतो काय सांगा? नक्कीच ह्याच्या मागे यांचा कोणीतरी एक म्होरक्या मेन जो महानगरपालिकेच्या स्थानिक नगरसेवकांना हप्ते देतो। पण याचं महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना याची गंभीर दखल घेणार आहे आणि 2 दिवसामध्ये जर हे फुटपाथवाले आणि या गाड्या इकडच्या जर खाली नाही झाल्या तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने खळखट्या करेल।